बेळगाव शहरातील भाग्यनगर येथे कार्यरत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी आता चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडीचे विशेष पथक बुधवारी बेळगाव मध्ये दाखल झाले असून त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सीआयडी अधिकाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन आतापर्यंत पोलिसांनी जमा केलेले सर्व कागदपत्रे, गुंतवणूकदारांची माहिती, आर्थिक व्यवहारांची नोंद तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींच्या प्रतीची तपासणी केली. यावेळी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसोबत सीआयडी पथकाने सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने जास्त परताचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. मात्र नंतर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यात अपयश झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम अडकून पडल्याची तक्रार केल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाला आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणाच्या आधारे सीआयडीने तपास सुरू केला असून पैशांचा प्रवाह, संस्थेचे आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा सखोल तपास केला जात आहे. आवश्यक असल्यास संस्थेचे संचालक आणि इतर संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आपली गुंतवणूक परत मिळावी अशी मागणी अनेक ठेवीदारांकडून केली जात आहे. सध्या सीआयडीचा तपास सुरू असून येत्या काही दिवसातच या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशा आणखी अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ टेलिग्रामला.